सुप्रभात सज्जन श्रोते हो. आजच्या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. शीर्षक आहे सुसंवेद्य स्वयंदेव. मी स्वतःच स्वतःला जाणणारा आणि स्वतःच स्वतःच्या ठाई जो देव आहे असा, किंवा स्वतःच स्वतःला जाणतो तो खरे तर स्वतः देवच असतो, असा या शीर्षकाचा अर्थ आहे. सुसंवेद्य स्वयंदेव. संस्कृत सुभाषित आहे, पाताले भूतले स्वर्गे सुखमैश्वर्यमेव वा न तत्पश्यामि यन्नाम पांडित्याद तिरिच्यते. म्हणजे ज्ञान पांडित्य सुखाहून अधिक योग्य निर्दोष सुख नसे. पाताळ भूतळ अथवा स्वर्ग सुखाहूनही ते खचितची अधिक श्रेष्ठ असे. येथे महर्षी वशिष्ठ सांगतात की पाताळ, भू म्हणजे भूमी किंवा पृथ्वी, अथवा स्वर्ग, या त्रिलोकात मिळणाऱ्या सुखैश्वर्यापेक्षाही अधिक श्रेष्ठ निर्दोष सुख ज्ञान पांडित्य याद्वारे प्राप्त होते. ज्ञान पांडित्याचे सुख निरामय सदानंदाची प्राप्ती करून देते. ज्ञानाचे सुख अपरिमेय म्हणजे मोजता न येणारे आणि मन हृदय मेंदू यांना सातत्याने आल्हाद देणारे, उत्साही व क्रियाशील ठेवणारे सन्मार्ग सुख असते. ज्ञानाचे सुख जीवनाच्या मार्गावर जीवाला कधीच भरकटू देत नाही किंवा जीवाला माया मोहग्रस्त करून शबलित म्हणजे दुबळे करीत नाही. ज्ञान सुखाने संयम, धीर म्हणजे धैर्य व शहाणपण यांची प्राप्ती होते. ज्या योगे भौतिक जीवनात श्रीमंती वा गरिबी अशी कोणतीही स्थिती प्राप्त झाली तरी असा ज्ञानी माणूस अत्यंत खंबीर व निश्चयी मनहृदयाद्वारे ज्ञान मार्गावर पुढे पुढे अगदी मोक्षापर्यंत चालत राहतो. न डगमगता, निरपेक्ष व परिणामांची पर्वा न करता त्याचे हे ज्ञान मार्गावरचे सतत चालू राहणे असते. या उलट पाताळ, भू म्हणजे पृथ्वी व स्वर्ग यातील किंवा या त्रिलोकात प्राप्त होणारे सुख केवळ भौतिक असते. ते शारीरिक मानसिक सुखोपभोगात जीवाला मोहग्रस्त करून जीवाच्या उन्नतीचा नव्हे तर नाशाचाच मार्ग प्रशस्त करते. परत वाक्य आहे का? या उलट पाताळ, भू म्हणजे पृथ्वी व स्वर्ग यातील किंवा या त्रिलोकात प्राप्त होणारे सुख केवळ भौतिक असते. ते शारीरिक मानसिक सुखोपभोगात जीवाला मोहग्रस्त करून जीवाच्या उन्नतीचा नव्हे तर नाशाचाच मार्ग प्रशस्त करते. म्हणजे नाशाचाच मार्ग त्याला त्याच्या पुढे ठेवते आणि जीवाला अवनतच करते. म्हणजे जीवाला सर्वार्थाने दुःखी गोष्टी आणि खिन्नताच देते. म्हणून ज्ञान पांडित्याच्या मार्गाने उन्नती आणि अर्थातच भौतिक त्रिलोक सुखाद्वारे अवनती ठरलेलीच असते. या संदर्भात परमपूज्य स्वामी स्वरूपानंद महाराज काय म्हणतात ते पहा. ज्ञान हेची जाण कर्माचे लोचन असावे संपूर्ण निर्दोषते. याचा अर्थ असा आहे, कर्माची दृष्टी, कर्माचे डोळे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कर्माचं औचित्य केवळ आणि केवळ ज्ञान आणि शहाणपण यावरच अवलंबून असते. म्हणजे ज्याचं ज्ञान, ज्याचं शहाणपण अत्यंत बिनचूक असतं, ज्याचं ज्ञान, ज्याची विद्वत्ता, ज्याचं पांडित्य अत्यंत बिनचूक असतं, अशा विद्वत्ता पूर्ण दृष्टीचा माणूस ती उचितच असतात. म्हणून ज्ञान हे जी जाण कर्माचे लोचन असावे संपूर्ण निर्दोषते. ज्ञान हेच खऱ्या अर्थाने कर्माची दृष्टी आहे. कर्माची दृष्टी ज्ञान आहे याचा अर्थ ज्ञान निर्दोष, तर त्याद्वारे घडणारे कर्म निर्दोष. म्हणून ज्याच्याजवळ निर्दोष ज्ञान आहे त्याच्याद्वारेच निर्दोष कर्म घडतं आणि निर्दोष कर्म घडलं की अर्थातच निर्दोष सुखाची प्राप्ती होते. म्हणजे ज्ञान निर्दोष असेल तर कर्म निर्दोष होतं आणि कर्म निर्दोष झालं की निर्दोष सुखाची जी प्राप्ती होते ते सुख आनंददायी असते. ते सुख कधीच कमी होत नाही. म्हणून ज्ञानी माणसाचे, पंडित माणसाचे सुख हे कधीही कमी न होणारे असते. कारण ज्ञान दृष्टीने म्हणजे शहाणपणाच्या दृष्टीने जो जीवन जगतो त्याचे कर्म शहाणपणाचे असते. ज्ञान निर्दोष, कर्म निर्दोष, कर्म निर्दोष तर निर्दोष आनंद
निर्दोष आनंद हा कधीही कमी होत नाही. मात्र भौतिक सुखाद्वारे किंवा भौतिक प्राप्तीद्वारे जे सुख दुःख मिळते ते भौतिक असते. त्याच्यामुळे ज्ञान विद्वत्ता शहाणपण नसतं. ते अनायसे मिळणारे सुख असतं. अनायसे मिळणारे सुख माणसाला आयते पण देते आणि अनायसे मिळणारे सुख माणसाला अधिकाधिक मायामोहग्रस्त करते. आणि त्या कारणाने पृथ्वी, पाताळ किंवा स्वर्ग या त्रिलोकातील सुख जरी असेल तरी ते सुख ज्ञानाच्या सुखापुढे यकश्चित आहे. ज्ञानाचे, शहाणपणाचे, पांडित्याचे सुख ज्याच्याजवळ आहे तो त्या पांडित्याच्या आधारे जीवनातील कर्मे आचरतो आणि ज्याची ज्ञानदृष्टी निर्दोष त्याचं कर्म निर्दोष. कर्म निर्दोष झालं की त्याला मिळणारा आनंद निर्दोष असतो आणि असा ज्ञान दृष्टी असलेल्याचा निर्दोष आनंद कधीही कमी होत नाही. मग भौतिक दृष्ट्या तो सुखात असो वा दुःखात असो तो ज्ञानाच्या दृष्टीमुळे आणि ज्ञानपूर्ण कर्मातून प्राप्त झालेल्या अक्षय आनंदामुळे कधीही कोणत्याही परिस्थितीत न डगमगता, न भीता, चिंताग्रस्त न होता सन्मार्गावरून इतका पुढे जातो की अंततः तो ज्याला आपण म्हणतो बिनशर्त मुक्ती ती प्राप्त करून घेतो. आणि असा हा जो माणूस असतो स्वतःच स्वतःला नीटपणे जाणणारा असा हा ज्ञानी माणूस स्वतःच्या जागी स्वतःच स्वयं वेद असतो. वेद, वेद ज्याला म्हणतो, वेद म्हणजे काय, विश्वातील ज्ञानाचा संपूर्ण ठेवा म्हणजे वेदविद्या किंवा श्रुती ज्ञान. तर असा हा जो स्वतःच स्वतःला ओळखणारा जाणणारा माणूस असतो तो ससंवेद्य, स्वतःच स्वतःला जाणणारा अशा अर्थी स्वयंवेद. तो खऱ्या अर्थाने तो जसा आहे तसा ज्ञानरूपच असतो. म्हणजे शहाण्या ज्ञानी माणसाचे रूप म्हणजे त्याचे ज्ञान. त्याच्या बाह्य दर्शनावर जायचे नसते. ज्ञानी माणसाचे रूप म्हणजे त्याचे शहाणपण, त्याचे ज्ञान. आणि असा ज्ञानी, असा शहाणा माणूस त्या ज्ञानाच्या जीवावरती जीवन जगत असल्यामुळे भौतिक सुखदुःखाची त्याला पर्वा नसते. तो कोणत्याही परिस्थितीत जसा आहे तसा, जेथे आहे तसा आणि तेथे तसाच्या तसा ससंवेद्य स्वयंवेद असतो. स्वतःच स्वतःला जाणणारा खऱ्या अर्थाने तो ज्ञानरूप किंवा ज्ञान सुखरूप असतो. म्हणजे ज्ञान हेच सुख आणि ज्ञान सुख हेच त्याचे रूप म्हणजे असणे असते. म्हणून ससंवेद्य स्वयंवेद, स्वतःच स्वतःला जाणणारा आणि स्वतःच स्वतःशी वेद असणारा म्हणजे वेदरूपी. वेदाला आपण देव मानतो. ज्ञाना इतकं श्रेष्ठ काही नाही. ज्ञान हे खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष देवाहूनही अधिक श्रेष्ठ आहे. कारण देवांना सुद्धा दिव्य ज्ञानाखेरीज मोठेपण येत नाही. म्हणून असा ज्ञानी माणूस स्वसंवेद्य, स्वतःच स्वतःला जाणणारा स्वयंवेद आणि स्वतःशीच वेद पुरुष, स्वतःशीच ज्ञानरूप सुखरूप असा खऱ्या अर्थाने परमेश्वरच असतो. म्हणून स्वसंवेद्य स्वयंवेद हे आजच्या निरूपणाचे शीर्षक आहे. आणि त्याच्यावर आधारित जे काव्य आलेलं आहे ते ऐका. आधी वाचून अर्थ सांगतो आणि नंतर स्वाभाविकपणे पुन्हा एकदा ते म्हणून दाखवतो. स्वसंवेद्य स्वयंवेद, भूपाताळी स्वर्लोकी बहुसुख भेटे कुणा वाटे, ज्ञान पांडित्य सुखा पुढे परी मजसी ते वाटे तिथे. भूलोक, पाताळ लोक, स्वर्गलोक याच्यामध्ये भरपूर सुख मिळतं असं कुणाला वाटतं. मात्र ज्ञान पांडित्य सुखा पुढे परी मजसी ते वाटे थिटे. पण तू शहाणपण, ज्ञान याच्या सुखापुढे त्रैलोक्याचे सुख थिटे आहे म्हणजे खुजे आहे. म्हणून भूपाताळी स्वर्गलोकी बहुसुख भेटे कुणा वाटे, ज्ञान पांडित्य सुखा पुढे परी मजसी ते वाटे थिटे. दुसरं कडवं आहे. त्रैलोक्याचे सुख मोठे जरी तरी असे ते भौतिक, माया बाजारी गुंतवणी जीवा नित्य करी फरफट. त्रैलोक्याचे सुख किती मोठे असले तरी ते भौतिक सुख आहे आणि भौतिक सुख जीवाला मायारूपी बाजारात गुंतवते आणि जीवाची सतत फरफट ओढग्रस्तता चालू राहते. तिसरं कडवं आहे.
भौतिक सुखा लालचावे जीव हो आधी व्याधीग्रस्त. सकृत दर्शनी वाटे सुखी जरी आतुनी भय चिंताग्रस्त. भौतिक सुख ज्याला मिळतो असा भौतिक सुख मोठ्या प्रमाणात मिळणारा माणूस सुद्धा त्या सुखासाठी अधिकाधिक लालचावतो. म्हणजे सुखासाठी अधिकाधिक तो त्या सुखाच्या मागे फरफटत जातो आणि पर्यायाने त्याचं शरीर रोगग्रस्त होतं आणि त्याच्या मनाला सुद्धा सुख शांती मिळत नाही. म्हणून मनाला सुख शांती नसणे म्हणजे मन आधीग्रस्त होणे आणि शरीराला सुख शांती नसणे म्हणजे शरीर रोगग्रस्त होणे. म्हणून आधी व्याधीग्रस्तता म्हणजे मन आणि शरीर त्याच्या रोगाने ग्रासले जाणे. म्हणून भौतिक सुखा लालचावे जीव हो आधी व्याधीग्रस्त. अशा भौतिक सुखाला जीव लालचावतो, त्या सुखाच्या पाठी तो धावतो आणि सरते शेवटी मन आणि शरीराने तो अत्यंत दुर्बल, जराग्रस्त, भयग्रस्त असा होतो. म्हणजे मन आणि शरीर अनुक्रमे मानसिक भीतीग्रस्तता आणि शरीर रोगग्रस्तता याने व्यापली जातात. म्हणून भौतिक सुखा लालचावे जीव हो आधी व्याधीग्रस्त. भौतिक सुखाला लालचावलेला जीव आधी व्याधीग्रस्त होतो. सकृत दर्शनी वाटे सुखी जरी आतुनी भय चिंताग्रस्त. आणि असा माणूस भौतिक सुखामुळे बाहेरून जरी सुखी दिसला, सकृत दर्शनी बाह्यातकारी जरी तो इतरांना सुखी वाटला, तरी आतून तो सतत भय आणि चिंता ग्रस्त होऊन भय चिंता त्याला सतत पोखरत असते. बाहेरून दिसणारा सुखी माणूस आतून भय चिंतेने पोखरलेला असा आधिव्याधीग्रस्त असतो. आणि असा जो माणूस असतो किंग कर्तव्य मूढ जीव राही जीवन असे निश्चिंत निर्वेद. असा सकृत दर्शनी सुखी वाटणारा आणि आतून भय चिंता याने ग्रस्त आलेला जीव किंग कर्तव्य मूढ जीव राही म्हणजे आपण नेमके काय करावे आणि करू नये असे ज्याला भान नसते. टू बी ऑर नॉट टू बी, काय करणे योग्य काय करणे अयोग्य, काय करावे किंवा काय करू नये याचा ज्याला विवेक करता येत नाही, असा हा भौतिक सुखाच्या लालसे पोटी लालचावलेला जीव सकृत दर्शनी सुखी वाटला तरी तो आतून भयचिंताने ग्रस्त असतो आणि त्या कारणाने हा जीव किंग कर्तव्य मूढ होतो. म्हणजे काय करावे किंवा काय करू नये याबाबत त्याला निश्चय करता येत नाही, याबाबत त्याला निश्चित एक बाजू योग्य योग्य ठरवता येत नाही. असा हा भौतिक सुखाला लालचावलेला जीव किंग कर्तव्य मूढ जीव राही जीवन नसे निश्चिंत निर्वेद. तर भौतिक सुखाने बरबटलेला हा जो माणूस असतो त्याला काय करणे योग्य काय करणे अयोग्य याचं ज्ञानच नसतं. आणि असा हा किंग कर्तव्य, किंग म्हणजे काय, कर्तव्य म्हणजे योग्य ते करणे, मूढ म्हणजे मूर्ख, काय करणे योग्य हे ज्याला कळत नाही अशा माणसाला मूढ म्हणजे मूर्ख म्हणतात. तर किंग कर्तव्य मूढ म्हणजे काय करणे योग्य काय करणे अयोग्य असं ज्याला कळत नाही असा हा जीव भौतिक सुखापाठी परपडणारा जीव किंग कर्तव्य मूढ असतो. आणि त्या कारणाने त्याचे जीवन निश्चिंत म्हणजे चिंता विरहित नसते आणि निर्वेद नसते म्हणजे शांत किंवा आनंदी नसते. निश्चिंत निर्वेद म्हणजे चिंता विरहित आणि कुठल्याही तऱ्हेची भीती नसलेलं असं निश्चिंत निर्वेद म्हणजे निश्चिंत आणि सुस्थिर जीवन किंग कर्तव्य मूढ जीवाला कधी मिळू शकत नाही. म्हणून किंग कर्तव्य मूढ जीव राही जीवन नसे निश्चिंत निर्वेद. अशा किंग कर्तव्य मूढ जीवाचं जीवन निश्चिंत आणि निर्वेद कधीच नसतं. परिज्ञानी पंडित शहाणा जसा जेथे तसा तेथे सुसंवेद्य स्वयंवेद. मात्र जो ज्ञानी असतो, पंडित असतो, शहाणा असतो तो जसा जेथे तसा तेथे, तो गरिबीत असला तरी गरिबीत, श्रीमंतीत असला तरी श्रीमंतीत, तो जसा जेथे असतो तसा तेथे सुसंवेद्य स्वयंवेद. तो स्वतःच स्वतःला जाणणारा म्हणून स्वयंवेद म्हणजे स्वतः वेद पुरुष किंवा स्वतःच
ज्ञान पुरुष म्हणजे ज्ञान पुरुषा प्रत्यक्ष परमेश्वरापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञानेश्वरांसारखी माणसं ही देवापेक्षाही मोठी आहेत. तर असा ज्ञानी पंडित जो शहाणा असतो तो जसा जेथे असेल तसा तेथे म्हणजे जैशा स्थिती आहे तैशा स्थिती राहे. जशा स्थितीत आहे तशा स्थितीत तो राहतो. स्वसंवेद्य स्वयंवेद स्वतःच स्वतःला जाणणारा ज्ञानदेव म्हणून तो सुशोभित असतो. म्हणून त्रिलोकाच्या सुखापेक्षा योग्य ज्ञानाचे पांडित्याचे सुख हे सर्वश्रेष्ठ आहे असं सांगणारे जे निरूपण आहे त्याचं शीर्षक अर्थात आहे सुसंवेद्य स्वयंवेद. आणि सुसंवेद्य स्वयंवेद या शीर्षकाचे गीत आपणाला आत्ताच अर्थासहित आपल्या पुढे वाचून झाले, आपणाला समजावून दिले गेले. तर आता सुसंवेद्य स्वयंवेद हे काव्य आता पुन्हा एकदा नीट ध्यानपूर्वक त्याचे श्रवण करा. भूपाताळी स्वर्लोकी बहुसुख भेटे कुणा वाटे ज्ञान पांडित्य सुखा पुढे परी मजसी ते वाटे थिटे. त्रैलोक्याचे सुख मोठे जरी तरी असे ते भौतिक माया बाजारी गुंतवणी जीवा नित्य खरी फरफट. भौतिक सुखा लालचावे जीव हो आधी व्याधी ग्रस्त सकृत दर्शनी वाटे सुखी जरी आतुनी वय चिंताग्रस्त. किंकर्तव्य मूढ जीव राही जीवन नसे निश्चिंत निर्वेद परी ज्ञानी पंडित शहाणा जसा जेथे तसा तेथे सुसंवेद्य स्वयंवेद. परी म्हणजे परंतु ज्ञानी आणि शहाणा माणूस ज्या स्थितीत असेल त्या स्थितीत जसा असेल तसा स्वतःच्या जागी स्वतःच ज्ञानाने परिपूर्ण म्हणजे ज्ञानदेव ज्ञानेश्वर असतो. आणि असा स्वतःच स्वतःला जाणणारा सुसंवेद्य स्वयंवेद स्वतःच स्वतःला जाणणारा सुसंवेद्य आणि स्वयंवेद हे स्वतःच वेद रूप आहे, स्वतःच जो ज्ञानरूप आहे असा ज्ञानेश्वर हा कधीही कोणत्याही परिस्थितीत निश्चिंत निर्वेद जीवनाचा धनी असतो. म्हणून निश्चिंत निर्वेद जीवनाचं धनी व्हायचं असेल तर सुसंवेद्य स्वयंवेद जीवन म्हणजे काय हे या आजच्या निरूपणातून आणि तत्संदर्भात स्फुरलेल्या काव्यातून आपण सज्जन श्रोते हो नीट ध्यानपूर्वक श्रवण चिंतनाद्वारे समजून घ्याल आणि आपलंही जीवन सुसंवेद्य स्वयंदेव आपलंही जीवन सुसंवेद्य स्वयंवेद रूपे व्यतीत कराल. म्हणजे आपण आपणाला ओळखाल, आपण आत्म्याचं ज्ञान मिळवणारे व्हाल. आणि आत्मज्ञानी जो माणूस झाला तो स्वतःच्या जागी स्वतःच आत्मा परमात्मा ज्ञान म्हणून ज्ञानेश्वर असतो. म्हणून सुसंवेद्य स्वयंवेद या निरूपणाच्या नीट श्रवण चिंतन मनन आणि अभ्यासनाद्वारे निधिध्यासनाद्वारे आपण सर्व सुसंवेद्य स्वयंवेद असू शकतो याची जाण आपणाला यावी आणि त्या दिशेने आपला प्रवास व्हावा असं शुभचिंतन परमेश्वराच्या चरणी तुम्हा सर्वांसाठी करतो आणि आजचं हे निरूपण तेथेच संपन्न करतो. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.